तुही रे माझा मितवा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने अर्णव आणि ईश्वरी आजच्या या स्पर्धेमध्ये जिंकतायत. एपिसोडच्या सुरुवातीलाच स्पर्धेच्या किचन एरियामध्ये प्रचंड धावपळ आणि गोंधळाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी मिळालेली 2 मिनिटांची वेळ संपत आलेली असते. अर्णव आणि ईश्वरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू होते आणि गडबडीत अर्णवने बेसन पिठाऐवजी दुसरंच पीठ आणलेलं असतं. ईश्वरी वैतागून अर्णवला बोलते, सर हे सत्तूचं पीठ आहे, बेसन पीठ नाहीये. मी याच्यापासून तुमचा बटाटा वडा म्हणजे वडापावसाठी लागणारा वडा कसा बनवणार? अर्णव मात्र नेहमीच्याच मजेच्या मूडमध्ये असतो. तो ईश्वरीशी वाद घालत म्हणतो, अगं काही होत नाही ईश्वरी, यातूनच बनवून टाक तू तुझा फ्युजन वडापाव. हे बघ, हे बेसनासारखंच पिवळं दिसतंय ना? तर ईश्वरी त्याला विनवणी करते की वेळ संपण्याआधी त्याने पटकन जाऊन बेसन पीठ घेऊन यावे. पण अर्णव तोच टाइमपास सुरू करत असतो. तो पुन्हा पुन्हा तेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की ते सत्तूचं पीठ नसून बेसनाचं पीठ आहे. आणि इकडे टीव्हीच्या पडद्यावर ना दुसरीकडे आपल्याला दुसऱ्या मालिकाचे नुपूर आणि मल्हार बघायला मिळतात. ते तो आपल्या मोबाईलमध्ये लाईव्ह कॉम्पिटिशन अतिशय उत्सुकतेने पाहत असतात. मल्हार हसत हसत म्हणतो की हे बघ नुपूर, हे दोघे ना नेहमी असेच एकमेकांसोबत भांडत असतात. नुपूर देखील त्याला दुजारा देत म्हणते, हो ना, अगदी हुबेहूब आपल्यासारखंच. पण काही सांगा मल्हार, ईश्वरी खूप सुगरण आहे. मला खात्री आहे ती नक्की यातून काही ना काही भन्नाट फ्युजन वडापाव बनवून दाखवेल. दोघांनाही ईश्वरीवर पूर्ण विश्वास असतो. इकडे किचनमध्ये ईश्वरीचा संयम तुटत चाललेला असतो. ती अर्णवला ढकलत म्हणते, सर प्लीज माझ्याशी वाद घालू नका. जा लवकर बेसनपीठ घेऊन या. अर्णव नाईलाजाने वळतो आणि बेसनपीठ आणण्यासाठी धाव घेणार. तितक्यात एक मोठा सायरन वाजतो. अँकर माईकवरून मोठी घोषणा करते, टाइम अप, तुमचा वेळ आता संपलाय. आता कोणीही स्पर्धक कोणतेही इन्ग्रेडियंट्स किंवा वस्तू घेऊ शकणार नाही. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मामा, अंजली आणि आजी यांच्या चेहऱ्यावर भीती सावट पसरते. आता बेसनाशिवाय फक्त सत्तूच्या पिठापासून ईश्वरी कसं काय वडापाव बनवणार? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आता पुढे आपल्याला असं बघायला मिळतं, की अँकर मंचावर येते आणि स्पर्धेच्या पहिल्या मुख्य राउंडची अधिकृत घोषणा करते. राउंडचं नाव असतं लोकचवींचा नवा अंदाज चॅलेंज. आता अँकर सांगते, की तुमच्याकडे आता फक्त आणि फक्त अर्धा तास आहे. तुम्हाला जे पदार्थ दिले आहेत ना, कोणाला चॉकलेट समोसा, कोणाला फ्युजन वडापाव, कोणाला फ्युजन दाबेली, तर कोणाला इंदुरे पोहे, ते तुम्हाला 30 मिनिटात तयार करायचे आहेत. ती पुढे इशारा देते, लक्षात ठेवा, जजेस फक्त चव पाहणार नाहीत. चव आणि प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चव चांगली असली पण प्रेझेंटेशन खराब असेल तर मार्क्स कापले जातील आणि प्रेझेंटेशन भारी असेल पण चवीला काही अर्थ नसेल तरी तुम्ही बाद व्हाल. त्यामुळे या दोघांचा उत्तम संगम तुम्हाला साधावा लागेल. युअर टाइम स्टार्ट्स नाव. या घोषणेसोबत 30 मिनिटांचा काउंटडाऊन सुरू होतो. सर्व स्पर्धकांचे पार्टनर्स आपल्या जागेवर जाऊन उभे राहतात आणि मुख्य स्पर्धक आपल्या काउंटरवर तुटून पडतात. पाहता पाहता या 100 बिलियनच्या महास्पर्धेला अतिशय वेगात सुरुवात होते. या स्पर्धेची उत्सुकता आता केवळ हॉलपुरता मर्यादित राहिलेली नसते, तर संपूर्ण देशभरात पोहोचलेली असते. सायली आणि अर्जुन सुद्धा आपली सगळी कामे बाजूला ठेवून टीव्ही समोर खेळलेले असतात. आपले ते ठरलं तर मग मालिका आहे ना, त्यामधला अर्जुन आश्चर्याने विचारतो, अरे वा, ईश्वरी आणि अर्णवने तर सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलाय का? सायली अत्यंत आत्मविश्वासाने सांगते, हो, आणि मला माहितीये ईश्वरी खूप सुगरण आहे. ही कॉम्पिटिशन तीच जिंकणार. आता यात काहीच शंका नाही. अर्जुन आणि सायलीचा हा पाठिंबा प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढवतो. स्पर्धा सुरू होताच ईश्वरी आपली बेसिक तयारी सुरू करते. दुसरीकडे नम्रता अतिशय वेगाने आपले इंदोरी पोहे बनवण्यात मग्न असते. सौदामिनीची करडी नजर संपूर्ण किचनवर, विशेषतः ईश्वरीवर खेळलेली असते. जजेसही प्रत्येक स्पर्धकाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. पण आता वल्लरीने रचलेल्या भयंकर षडयंत्राचा परिणाम दिसू लागतो. नम्रताने फॅशनच्या माध्यमातून ईश्वरीच्या डोळ्यात जे घातक लिक्विड औषध टाकले होते, त्याचा विषारी प्रभाव ईश्वरीच्या डोळ्यांवर जाणवू लागतो. ईश्वरीच्या डोळ्यांची अचानक आगाग होऊ लागते. तिला प्रचंड चुरचूर जाणवू लागते. ती वारंवार डोळे चोळण्याचा प्रयत्न करते, पण वेदना वाढतच असतात. याच वेळी अँकर ईश्वरीच्या काउंटर जवळ येते आणि माईकवर सर्वांसमोर सांगते, अरे रे, सात्विक फॅशनचे मिसेस ईश्वरी या स्पर्धेत सगळ्यात मागे पडले आहेत. बाकीचे स्पर्धक अतिशय वेगाने पुढे गेलेत, पण यांची तर अजून प्राथमिक तयारीच सुरू आहे. हे ऐकून अर्णवच्या काळजाचा ठोका चुकतो. प्रेक्षकांमध्ये बसलेले मामा, अंजली आणि आजी अत्यंत टेन्शनमध्ये येतात. पण नम्रता मात्र हे पाहून मनातल्या मनात आनंदाने उड्या मारत असते. बहिणीचा त्रास पाहून तिला आसुरी आनंद मिळत असतो.
ईश्वरीची अवस्था क्षणाक्षणाला बिकट होत जाते. तिच्या डोळ्यांवर अंधारी येऊ लागते. दृष्टी पूर्णपणे धूसर होते. तिला काउंटरवर ठेवलेली कोथिंबीर कोणती आणि पुदिना कोणता यातला फरकही समजेनासा होतो. अर्णव दूरवरून ईश्वरीची ही तडफड पाहतो. तो अत्यंत काळजीने ओढून विचारतो, "मी सिंदूर, आर यू ऑल राईट? तुला बरं वाटतंय ना?" "काय होतंय तिथे?" ईश्वरी हतबल होऊन रडवेल्या आवाजात सांगते, "सर, मला काहीच नीट दिसत नाहीये." हा संवाद ऐकून अर्णवला जबरदस्त मानसिक धक्का बसतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. जजेस नाही काहीच कळत नसते, की अचानक ईश्वरी अशी कशी वागतीये. ईश्वरीला काहीही दिसत नाहीये हे समजताच अर्णव स्वतःवरचे नियंत्रण गमावतो. तो सर्व नियम धाब्यावर बसवून ईश्वरीच्या दिशेने वेगात पुढे जाऊ लागतो. स्पर्धेचे आयोजक मुख्यतः देवसरेचे लोक त्याला मध्येच अडवतात आणि म्हणतात, "सॉरी सर, तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. तुमची ती रेषा जर तुम्ही ओलांडली तर तुम्ही लगेच डिस्क्वालिफाय व्हाल." अर्णव रागाने ओरडतो, "आय नो, पण तिला त्रास होतोय. तिला काहीच दिसत नाहीये. मला जाऊ द्या तिच्याजवळ." पण आयोजकांना फक्त एकच नियम माहिती असतो. ते अर्णवला पुढे जाऊन देत नाहीत. आकाश अर्णवला धरून समजावण्याचा प्रयत्न करतो, "दादा शांत हो. तू डिस्क्वालिफाय होशील. शी विल मॅनेज. तू पुढे जाऊ नकोस." पण अर्णवला आता 100 बिलियनच्या स्पर्धेपेक्षा आपल्या ऐश्वर्याच्या जीवाची जास्त काळजी असते. तिच्या डोळ्यांची होणारी आग आणि तिची तडफड त्याला पाहवत नसते. ऐश्वरीला आता 0% दिसत असते. सगळीकडे फक्त काळाकुट्टा अंधार. तिला काहीच समजत नसते. चाचपडत चाचपडत ती गॅसवर ठेवलेल्या कढईजवळ जाते. कढईत तेल कडकडीत उकळलेले असते. डोळ्यांना काहीच दिसत नसल्याने ऐश्वर्या आपला हात थेट त्या गरम उकळत्या तेलामध्ये टाकणार असते. तिचा हात जळण्यापासून काही इंचच दूर असते. हे भयानक दृश्य पाहून अर्णवच्या काळजाचे पाणी पाणी होते. तो कोणाचीही पर्वा न करता आयोजकांना बाजूला भिरकावून देत तिच्या वेगाने धावतो. "मी सिंदूर!" अशी गगनभेद किंचाळी फोडतो. तो ईश्वरीचा हात उकळत्या तेलात जाण्यापूर्वी हवेतच घट्ट पकडतो. अर्णवने ईश्वरीला एक भयंकर अपघातातून वाचवलेले असते आणि तिला तिच्या हाताला साधा चटका पण बसून देत नाही. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते. जजेस, प्रेक्षक, आजी, अंजली, मामा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पण इकडे राक्षसी सौदामिनी मात्र कपाळाला हात लावून पुटपुटते, "शिट! थोडक्यात राहिले, थोडक्यात वाचली." तिचा पगारी नोकर आयोजक देवसळे या प्रसंगावर एखाद्या राक्षसासारखे कुत्सितपणे हसत असतो. मामा मदतीसाठी पुढे धाव घेतात, पण बॉडीगार्ड्सने त्यांना अडवलेलं असतं आणि कडक शब्दात बॉडीगार्ड सांगतात, "तुम्ही इथून हलू शकत नाही." मामा नाईलाजाने खाली बसतात. अर्णव ईश्वरीला धरून विचारतो, "मी सिंदूर, तू बरी आहेस ना?" पण डोळ्यातली वेदना आणि शारीरिक अशक्तपणामुळे ऐश्वरीला चक्कर येतंय आणि ती जमिनीवर कोसळणार. इतक्यात अर्णव तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये सावरतो. आकाश धावत तिला पाणी देतो. सर्व जजेस आणि अँकर तिथे गोळा होतात. ईश्वरी पाणी पिऊन थोडी सावरते. अर्णव पुन्हा विचारतो, "काय झालं मी सिंदूर?" ईश्वरी तिच्या डोळ्यातून पाणी गाळते आणि म्हणते, "सर, मला काहीच दिसत नाहीये. सगळं अंधुक दिसतंय. माझ्या डोळ्यासमोर फक्त अंधार आहे." हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. अर्णव प्रचंड घाबरतो आणि ओरडतो, "डॉक्टर! डॉक्टरला बोलवा!" स्पर्धेचे आयोजक तात्काळ मेडिकल टीमला बोलवतात. ईश्वरीला बाजूच्या रेस्टरूममध्ये नेलं जातं. हे सर्व टीव्हीवर पाहणाऱ्या राया आणि मंजरी, जे की इतर मालिकेतले पात्र आहेत, यांना खूप काळजी वाटते. मंजरी रडवल्या आवाजात म्हणते, "हे सगळं काय होतंय राया? ईश्वरी आणि अर्णवने या स्पर्धेसाठी किती तयारी केली होती आणि ऐनवेळी त्यांच्यासोबत असा हा प्रसंग." राया तिला धीर देत म्हणतो, "मंजिरी, तू घाबरू नकोस. मला खात्री आहे हे दोघे जिंकतील. ते खूप हिंमतवाले आहेत. ते असा अर्ध्यावर डाव सोडणार नाहीत." इकडे नम्रताला हे सगळं पाहून क्षणभर वाईट वाटतं. ती स्वतःशीच पुटपुटते, "सॉरी इशू, मला ते तुझ्यासोबत करायचं नव्हतं. पण घरात माझं स्थान मिळवण्यासाठी मला हे करावंच लागेल. मला माफ कर." असे म्हणून ती आपला स्वार्थी खेळ सुरू ठेवते. रेस्टरूममध्ये डॉक्टर ईश्वरीच्या डोळ्यांची टॉर्च लावून तपासणी करतात. स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि कॅमेरामॅनही तिथे असतात. डॉक्टर विचारतात, "डोळ्यात चुरचुरतंय का? तुम्हाला काही ॲलर्जी आहे का?" ईश्वरी दोन्ही गोष्टींना नकार देते. अर्णव विचारतो की मसाल्याचा हात लागल्याने असं होऊ शकते का? डॉक्टर सांगतात की रोजच्या स्वयंपाकात असे अचानक अंधत्व येणे अशक्य आहे. डॉक्टर अत्यंत गंभीर चेहऱ्याने सांगतात, "आपल्याकडे एकच पर्याय आहेत. यांचा रेटिना स्कॅन करावा लागेल. तुम्हाला आत्ताच्या आत्ता यांना डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल." हा सल्ला ऐकून ईश्वरीला जबर धक्का बसतो. सौदामिनी आणि देवसरे तिथेच उभे असतात. देवसरे लगेच संधी साधून म्हणतात, "ठीक आहे डॉक्टर, तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि नियमांनुसार सात्विक फॅशनला या स्पर्धेतून डिस्क्वालिफाय करा." सौदामिनीच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य पसरते.
डिस्क्वालिफाय हा शब्द ऐकताच ईश्वरीच्या अंगात जणू वीज संचारते. ती चवताळून उठते आणि म्हणते, "का? सात्विक फॅशन का डिस्क्वालिफाय होईल? मी अजून इथेच आहे. मी ही स्पर्धा पूर्ण करणार. तुम्ही आम्हाला असं बाद नाही करू शकत." सौदामिनी मध्येच तोंड खुपसते आणि म्हणते, "पण तू अशी आंधळ्यासारखी स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीस." अर्णवचा तिला राग येतो. अर्णवला तिचा खूप राग येतो. तो देवसरेला ओरडतो, "मिस्टर देवसरे, ही मध्ये बोलणारी कोण आहे? तिला गप्प बसायला सांगा." सौदामिनी आणि अर्णवमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडते. देवसरी नियमांचा दाखल देत म्हणतो की केवळ 10-11 मिनिटं उरली आहेत आणि आता न पाहता ही काय बनवणार आहे? अर्णव ईश्वरीला समजावतो की तिच्या डोळ्यांचे आरोग्य कंपनीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. पण ईश्वरी कोणाचेच ऐकत नाही. ती सर्वांना ठणकावून सांगते की मी काहीही बनवू शकले नाही ते मी माझं पाहून घेईल. पण स्पर्धा अर्ध्यावर सोडणं, पळ पळ काढण्यापेक्षा मी पूर्ण करून हारलेली मला चालेल. मी हॉस्पिटलमध्ये नक्की जाईन, पण ही स्पर्धा पूर्ण केल्यावर. तिची ही अफाट जिद्द आणि हिंमत पाहून तिथे उपस्थित असलेले मुख्य आयोजकांचे हृदय पाझरते. ते देवसरेला थांबवतात आणि म्हणतात, "मिस्टर देवसरे, शी इज राइट. जर त्यांना भाग घ्यायचा असेल, तर आपण त्यांना रोखू नये. आय अप्रिशिएट हर पॅशन. मिस्टर अर्नव, चला तुम्ही जास्त वेळ नाहीये." सौदामिनीच्या तोंडावर जणू कोणीतरी काळी शाई फासते. ईश्वरी लगेच आपली शेफची कॅप आणि ग्लोव्हज उचलते. अर्णवजीचा हात घट्ट पकडतो. गणू बाप्पाचा आशीर्वाद. ईश्वरीची गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करते की गणू बाप्पा माझ्या पाठीशी आहे, हे मला नक्की मदत करेल. अर्णवने तिला प्रेमाने समजावलेलं असतं, "मिसंदोर, तू खूप हट्टी आहेस, पण हा हट्ट तू कुटुंबासाठी करतेयस. मला माहिती आहे. अन्नपूर्णा मातेवर तुझा आशीर्वाद आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की यू कॅन डू इट." अर्णव स्वतः तिच्या डोक्यावर कॅप घालतो आणि तिला पुन्हा एकदा किचन एरियामध्ये घेऊन जातो. अँकर उत्साहाने घोषणा करतो की सात्विक फॅशनचे पुनरागमन झाले आहेत, पण आता फक्त 10 मिनिटं उरलेली आहेत. शेवटची 10 मिनिटं बाकी असतात आणि ईश्वरीच्या काउंटरवर भिजवलेले सत्तूचे पीठ आणि गरम होणारे तेल असते. बाकी कोणतीही तयारी झालेली नसते. नम्रता तिला परत आणलेले पाहून हादरून जाते. इकडे नंदिनी आणि जीवा, जे की इतर मालिकेतले पात्र आहेत, हे सर्व पाहून काळजीत पडतात. जीवा म्हणते की ईश्वरीला काही दिसत नाहीये, ती हे कसं करणार? पण नंदिनी आत्मविश्वासाने सांगते, "मी स्वतः तिला शुभेच्छा दिल्या होत्या. हे दोघे हार मानणाऱ्यातले नाहीयेत. ते नक्की जिंकतील." आता खऱ्या अर्थाने ईश्वरी च्या सुगरणपणाची आणि एका भारतीय स्त्रीच्या क्षमतेची कसोटी असते. आता दृष्टी गेली असली तरी ती बाकीचे ज्ञानेंद्रिय, तिचा स्पर्श, गंध, श्रवण व चव अतिशय तीक्ष्ण झालेली असतात. ईश्वरीच्या हातात स्पर्शाने उकडलेले बटाटे ती ओळखते. ती भरभर बटाट्याची भाजी तयार करून गोल-गोल गोळे बनवते. तेल गरम किती झाले हे पाहण्यासाठी ती तेलाच्या वाफेचा अंदाज घेते. ईश्वरी ते सत्तूच्या पिठात बुडवलेले वडे अतिशय कौशल्याने गरम तेलात सोडते. डोळ्यांना दिसत नसल्यामुळे वडे किती तळले गेले आहेत हे पाहता येत नसले, तरी ईश्वरी अशा वेळी आपल्या नाकाचा वापर करते. तळल्या जाणाऱ्या पिठाच्या सुगंधी वासावरून तिला अचूक समजते की वडे सोनेरी रंगावर तळले की नाही आणि ती अचूक ते वडे झारीने बाहेर काढते. हा सगळा अद्भुत प्रकार पाहून फूड राउंडचे मुख्य जजेस थक्क होऊन जातात. तिच्याकडे कौतुकाने बघत असतात. पद्माचे लग्न सोडून ऊर्जा आणि शौर्य ही स्पर्धा बघत असतात. अ, गरमागरम वडे बाहेर आलेले पाहून शौर्य आनंदाने ओरडते, "एक नंबर! या दोघांची जोडी एक नंबर आहे." अवनी मोबाईलवर थरार पाहत असते. राजा तिला विचारतो, "काय पाहते?" तो स्क्रीनवर अर्णव आणि ईश्वरीला पाहतो आणि ठामपणे सांगतो, "हे दोघेच जिंकणार. त्यांच्याशिवाय कोणीच जिंकू शकत नाही." शेवटचे काही क्षण उरलेले असतात. अँकर माईकवर घोषणा करते, "फक्त शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. आपले पदार्थ गार्निश करा." ईश्वरी अतिशय सुंदर आपण आपला फ्युजन वडापाव प्लेटमध्ये ठेवते. अँकरचे काउंटडाऊन सुरू होते. 10, 9, 8, 7 संपूर्ण सेटवर जजेसमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड धाकधूक असते आणि फायनली वेळ संपली. आता कोणीही काही करू नका, असा अँकरचा आवाज गुंजतो. सर्व स्पर्धक मागे सरकतात. ईश्वरीने अशक्य ते शक्य करून दाखवलेले असते. अंधारावर मात करून तिने आपल्या फ्युजन वडापाव वेळेत पूर्ण केलेला असतो. सौदामिनीचा अहंकार मातीत मिळालेला असतो. फ्रेंड्स, आजचा एपिसोड जितका भारी होता ना, तितकाच उद्याचा एपिसोड काळजाचा ठोका चुकवणारा असणार आहे. उद्याच्या भागात सर्व 5 स्पर्धकांचे चॉकलेट समोसा, इंदुरी पोहे, दाबेली, मिसळपाव, वडापाव पदार्थ जजेस टेस्ट करणार असतील. ऐश्वरी अर्णवला विचारेल, की "सर, माझा पदार्थ छान दिसतोय ना?" त्यावर अर्णव अतिशय प्रेमाने उत्तर देईल, "हो मी सुंदर, तुमच्यापेक्षाही जास्त छान दिसतोय." जजेस अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी उभे राहतील. "या पहिल्या राउंडचे विजेते आहेत," असे म्हणत ते निकाल देतील. आता कोण जिंकणार?
सात्विक फॅशन की सौदामिनी क्रिएशन्स हे उद्याच्या भागात स्पष्ट होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा डोळ्यात पाणी आणणारा पण तितकाच अभिमानास्पद एपिसोड कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच मालिकांचे रेग्युलर लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडते ते.